हा एक क्वेश्चन आहे सिमिलॅरिटीचा. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे, एक्स इज एनी पॉइंट ऑन द साइड बीसी ऑफ द ट्रायंगल एबीसी. एक्सएम अँड एक्सएन कुठे, एक्सएम अँड एक्सएन आर द पॅरलल टू द साइड्स ऑफ द ट्रायंगल बीए अँड सीए. म्हणजे ह्या साइडला आणि ह्या साइडला, ही साइड आणि ही साइड एक्स पासून जोडलेले एक्सएम आणि एक्सएन आर पॅरलल दिलेले त्यांनी. आपल्याला प्रूव्ह दॅट करायचे टी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी बी इंटू टी सी. आता इथं एवढं मोठं बघितलं तर आपल्याला भरपूर वेगवेगळ्या ट्रायंगल दिसत आहेत, भरपूर काला दिसत आहे सगळा. पण आपल्याला जेवढं पाहिजे तसंच घ्यायचं. आता टी एक्सचा स्क्वेअर पाहिजे, तर टी एक्स कोणत्या कोणत्या ट्रायंगल मध्ये येते आणि पॅरललचा उपयोग होत आहे, हे गिवन डाटा दिलेला आहे. पॅरललचा उपयोग होत आहे, असे आपल्याला दोन ट्रायंगल या ठिकाणी शोधायचे. सर्वात पहिला आता आपण या ठिकाणी काय करूया, गिवन डाटा लिहूया. गिवन डाटा काय, एक्स इज एनी पॉइंट, एक्स इज एनी पॉइंट ऑन साइड बीसी. बीसी वरचा तो एनी पॉइंट आहे ऑफ द ट्रायंगल एबीसी. त्यानंतर आता एक्सएम इज पॅरलल आर पॅरलल दिले त्यांनी. आता आपण ट्रायंगल शोधूया आणि त्याला पॅरलल बनवूया. आता पॅरलल म्हणलं की आपल्याला लक्षात आलं पाहिजे कोणता, आपल्याकडे झालेला सिमिलरिटी म्हणल्यानंतर बीपीटी थेरम झालाय. लाईन इज पॅरलल टू द साइड ऑफ द ट्रायंगल इंटरसेक्ट ऑफ द टू साइड इन द टू डिफरंट पॉइंट, द लाईन डिवाइड्स दोज साइड इन द सेम प्रपोर्शन. ट्रायंगल आपण पहिल्यांदा नीट शोधूया, म्हणजे बीपीटी आपल्याला वापरता येईल. ओके, आता ट्रायंगल शोधण्यासाठी आता टी एक्स दिसतंय कोणत्या ट्रायंगल मध्ये आपल्याला बघा. मी या ठिकाणी त्याला गिरवतो, गिरू टी पासून टी एम एक्स दिसला का असा. याच्यामध्ये ही साइड ह्याला पॅरलल आहे. म्हणजे आता जर आपण टी एक्स एम ट्रायंगल टी एक्स एम मध्ये कोण कोणाला पॅरलल आहे, एम एक्स इज पॅरलल टू बीए. बीए म्हणण्यापेक्षा एनबी पर्यंत घेऊ. आता आपण बीए पर्यंत दिलं, एनबी पर्यंत आपल्याला घेता येते पॅरलल. मग एक्सएम इज पॅरलल टू बी एन पर्यंत घेऊ आपण. ओके, बी पासून ए पर्यंत घेण्यापेक्षा बी पासून एन पर्यंत घेऊया. पॅरलल म्हणलं की कोण पळत येते, बाय बीपीटी. बीपीटी थेरम आला. काय म्हणते, इधर के दो लाईन्स पॅरलल पासून. आता ही पॉइंट आहे समजा इथला, तर टी पासून आता कोणते, टी एन अपाऊन एन एम, टी एन अपाऊन एन एम इज इक्वल टू टी बी अपाऊन बी एक्स, टी बी अपाऊन बी एक्स. आता मला एक सांगा, या ठिकाणी आपल्याला टी एक्स भेटलं का रे, टी एक्स भेटलेलं नाहीये. आपण काय करू, याला इन्व्हर्टेंडो करू आणि मग त्याला कॉम्पोनेंडो करू. मग एन एम अपाऊन टी एन इज इक्वल टू एन एम अपाऊन टी एन, टी एन बरोबर आहे. आणि बी एक्स अपाऊन टीबी, टीबी मला पाहिजे ना, बदलायचं नाही आपल्याला. मग आपण त्याला काय करूया, कॉम्पोनेंडो करूया. आता इन्व्हर्टेंडो तर केलो, आता कॉम्पोनेंडो करूया. एन एम प्लस टी एन अपाऊन टी एन इज इक्वल टू टी बी बी एक्स प्लस टी बी अपाऊन टी बी. आता मला नीट सांगा तुम्ही, या ठिकाणी थोडासा विचार करून सांगायचा. मग एन एम आणि टी एन, एन एम आणि टी एम जर बघितलं आपण तर पूर्ण काय बनते, टी एम बनते. असू द्या, याला बाजूला ठेवा, टी एन बरोबर. आता या ठिकाणी बी एक्स आणि टीबी, बी एक्स आणि टीबी जर बघितलं तर काय बनते, टी एक्स बनते. टी एक्स अपाऊन टीबी द्या त्याला इक्वेशन नंबर 1 नाव. ऍज इट इज मॅजिक बॉक्स मध्ये टाका. असं लगातार तर येत नाही, आता असं अजून एकदा करावं लागेल आपल्याला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, असं जे पाहिजे ते भेटून जाईल. बघा आता कोणत्या ट्रायंगल मध्ये उतरायचं, ट्रायंगलचं नाव घ्या, ट्रायंगलचं नाव घ्या. कसं, त्याच्यामध्ये या ठिकाणी एन हे पॅरलल आहे. ओके, आता पॅरलल असणारे ट्रायंगल जर बघितले आपण तर कोणते घ्यावं लागतील आता आपल्याला, टी एम टी सी एम, टी सी एम मध्ये घेऊ आपण. ट्रायंगल टी सी एम मध्ये कोण कोण अशी पॅरलल आहे, एन एक्स एक्स एन इज पॅरलल टू, पूर्ण एसी ला गरज नाही, सी ला सीएमच घेऊ आपण फक्त. ओके, परत मग परत कोण येते, बाय बीपीटी ट्रायंगल कळाले पाहिजे तर एकदा रिपीट बघा तुम्ही. ओके, परत या ठिकाणी आता काय करावं लागेल आपल्याला, टी पासून सुरुवात, टी एक्स अपाऊन एक्स सी, टी एक्स अपाऊन एक्स सी इज इक्वल टू टी एन अपाऊन एन एम, टी एन अपाऊन एन एम. आपण परत ह्याला काय करूया, कॉम्पोनेंट करूया. टी एक्स पाहिजे ना मला तिथं, टी एक्स पाहिजे नाही, टी एक्स नसेल, टी एक्स पाहिजे ना. मग आता इन्व्हर्टेंडो करावं लागेल पहिल्यांदा. इन्व्हर्टेंडो करू, एक्स सी अपाऊन टी एक्स इज इक्वल टू एन एम अपाऊन टी एन. इन्व्हर्टेंडो झाल्यानंतर मग एक्स सी प्लस टी एक्स अपाऊन टी एक्स इज इक्वल टू टी एन प्लस एन एम अपाऊन टी एन. ओके, आता एक्स सी प्लस टी एक्स, एक्स सी प्लस टी एक्स, एक्स सी प्लस टी एक्स काय बनते, पूर्ण टी सी अपाऊन टी एक्स बनलं. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं टी एन अपाऊन एन एम, टी एन अपाऊन एन एम, टी एन प्लस एन एम काय बनते, टी एम अपाऊन टी एन. ह्याला द्या इक्वेशन नंबर 2, बॉक्स करा त्याला. ओके,
आता दोन्हीकडे जर बघितलं आपण तर टीएम अपॉन टीएन आणि टीएम अपॉन टीएन सेम दिसतंय. आता 1 आणि 2 चाच खेळ आहे सगळा. फ्रॉम 1 अँड 2 फ्रॉम 1 अँड 2. आता बघा आपल्याला काय करायचं होतं. टीएक्स अपॉन हे दोन्ही सेम होते ना. टीएक्स अपॉन टीबी इज इक्वल टू टीसी अपॉन टीएक्स. तिरको तिरको करायचं. टीएक्स चा स्क्वेअर इज इक्वल टू टीबी इंटू टीसी. अरेच्या हेच पाहिजे का बघा बरं. आता आपल्याला हेच पाहिजे कारण ते झालं का. टीबी इंटू टीसी टीबी इंटू टीसी. ओके, दोन इक्वेशन दोन ट्रायंगल या ठिकाणी नीट बघायचे आणि त्याला फाइंड करायचं. ओके, सेम प्रोसिजर आहे.